तर नमस्कार मित्रांनो, मी तुमचा आपला ट्रॅव्हलर प्रीत. स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन ब्लॉगमध्ये. जसं की मागच्या ब्लॉगमध्ये तुम्ही सगळ्यांनी पाहिलंच आहे की मी पूर्ण रामेश्वरम फिरून जातो. तर रामेश्वरमहून मी डायरेक्ट बस घेऊन आलो आहे मदुराई बस स्टँडवर आहे सध्या मी. तर इथून आता मी जाणार आहे पॉंडिचेरी. तर माझी बस जी आहे ती इथून रात्री 11:30 वाजताची आहे. पहिले इथं जाईन मी, नाश्ता वगैरे करेन, नाश्ता नाही जेवण करेन. जेवण केल्यानंतर मी पॉंडिचेरीला जाईन, तुम्हाला पॉंडिचेरी दाखवन. हे ब्लॉग तुम्ही पूर्ण बघा. बहुतेक हे आपला पार्ट 3 असणार आहे या ब्लॉगचा. सपोर्ट राहू द्या. चॅनलला नवीन असताना तर सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. तुम्हाला दाखवतो मी कुठे जेवतो वगैरे काय. भाई इकडं जेवण म्हणजे जेवायला तर कायच इकडं सगळ्यांना माहिती. साऊथ इंडियन म्हणल्यावर इडली, डोसा, सांबर, ती चटणी बिटणी यांची कशी तेच खायलो मी मागचे 3 दिवस झाले. आणखीन 2-4 दिवस मी त्याचे. उद्या पॉंडिचेरीमध्ये मला जर काही चांगलं भेटलं तर ठीक, नाही तर मग काय आहेच. आपण पूर्ण इंडिया फिरणार आहेत तर बघू जेवढं होईल तेवढं आपल्याकडून काय कसं आहे चालतंय. आणि बस स्टँडवरच मी थांबलेलो इथं. आता मी डोसा वगैरे मागवला आहे. डोसा वगैरे खातो, मग तुम्हाला सांगतो काय आहे कसं आहे. ठीक आहे, भेटूया आपण 10-15 मिनटात जरा जेवतो आणि मग बोलतो तुमच्यासोबत. बाई भूक इतकी जास्त लागलेली आहे. दुसरा बी डोसा मागवला मी. लय एक्स्ट्रीम भूक लागली होती मला. 12 वाजता मी जेवलो होतो का त्याच्यावरच आहे मी पूर्ण. हिटलला डोसा जर त्या मनाने बघितला ना तर हे डोसा मला लई चांगला वाटायला. कारण मी काल परवाचे डोसे वगैरे खाल्ले ते इतकं कुचळ होतं. कोणी कधी खावा बी नाही. मग मी जेवढं जसं जेवण केलं इथं यूज तर रामेश्वरमला. बाई आता बसलोय बघा मी बसमध्ये. रात्री 11:30 वाजलेत. आता मी सकाळी पोहोचन पॉंडिचेरीला. 5:30चा टाईम आहे तरी बी 6:30-7 धरायचं आपण. तिथं जाऊन मग तिथं पोहोचलं मला एखादं हॉस्टेल बुक करावं लागेल. पॉंडिचेरीमध्ये राहायला वगैरे लय मोठे स्टे भेटून जाते. तर बघू आपण, सांगतो मी तुम्हाला. आता तुम्ही झोपी जाणार आहे आणि ह्याच ब्लॉगमध्ये तुम्हाला मी पूर्ण पॉंडिचेरी दाखवून आणि त्याच्यानंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला डायरेक्ट पुढं कुठं जाणार आहे काय जाणार आहे ते कळून तुम्हाला. धन्यवाद. गुड नाईट. सकाळचे 5 वाजलेत बघा. आता सकाळच्या 5 वाजता मी पोहोचलो पॉंडिचेरीमध्ये. हॉस्टेल एक बुक केलं आहे मी. हॉस्टेल बुक केलेलं जर समजा मला भेटलं म्हणजे त्याचं चेक इन टाईम म्हणजे पेमेंट ऑन प्रॉपर्टीज आहे. बट चेक इन टाईम माझा आहे 7 ते 8. आता 5च वाजलेले आहेत. 2 घंटे आता इथे दिसतं मोकार येणार आहे. सकाळचा टाईम काहीतरी खायला भेटलं पाहिजे. भूक लागलेली आहे मला सगळ्यात मेन तर. बाकी परत मग आज दिवसभर तर फिरणार मी. उद्या बहुतेक इथंच थांबलं तर परवा दिवशी मी जाईल गुरु. तिकडं आहे मग काहीतरी उघडं नाश्ता बिष्टासाठी बघतो जरासं. अरे बा काय बाई इथं भारी आहे. म्हणजे वातावरण तर एकदम उजी उतरलं. असं काय वाटत ना म्हणजे आलो मी चहा बी पितो थोडं मग तुम्हाला बोलवतो. आता भाई आता मी रिक्षा घेतला इथून पॉंडिचेरीच्या बस स्टँडवरून. आता मी चाललो आहे बीचला. तुम्हाला सनराईज दाखवतो मी. तर बघा फक्त मी सकाळी 5:30 वाजलेले आहेत सध्या. मी तुम्हाला सांगतो इतकं नशीब भारी आहे. सकाळ सकाळी इथं उतरलोय. आता मी चाललोय बीचवर आणि ते सनराईज जर पाहिलं तर मी अजून काय पाहिजे. आता सनराईज दाखवून दुपारी परत 5-6 वाजता तुम्हाला मी सनसेट पण दाखवून. तर म्हणून पूर्ण या ब्लॉगमध्ये आपल्या पॉंडिचेरीचे तुम्हाला काय फ्रेंच कॅफेसाठी पॉंडिचेरीला फेमस आहे. फ्रेंच कल्चर जे फ्रेंच आणि इंडियन कल्चर आहे हे दोन्ही मिक्स झालेले पॉंडिचेरीमध्ये. तर तुम्हाला सगळं काही दाखवून. पॉंडिचेरीचा जो ब्लॉग आहे ते हेच ब्लॉग असणार आहे पूर्ण. म्हणजे मी पॉंडिचेरीला आलो तिथं किती फिरणार काय आहे काय नाही एकाच ब्लॉगमध्ये सगळं येईल. आणि ह्याच्यानंतरचे तुम्हाला दुसरे ब्लॉग जाणार. तर म्हणून राहा या ब्लॉगमध्येच. आणि चॅनल नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब 100% करून जावा. तुमच्या भावाला सपोर्ट राहू द्या. बाई सनसेटचा टाईम लॅप्स पाहिला आहे तुम्ही. त्यात तरी थोडं कटकुट केलं मी. पण
असं जर पाहिलं ना तुम्ही तर इतका क्लास दिसतंय. अरे बाप, बघायचंच काम नाही. हे बघा फक्त. कसं आहे सनसेट अरे सनराईज रे ते. हा ते सकाळी झोप नसली ना असं होते बाई. तो भारी आहे नाही तर म्हणजे बघायचंच काम नाही. क्लासिक आहे माहिती आहे. हे बघा पूर्ण इथून तिथून सकाळ सकाळ म्हणजे मला वाटतं गावाची आबादीची एवढी असं ना सगळे लोक तर इथं चाललेत पार पळायलाच दिसले मला अर्ध्याच्या वर लोक तर इकडले. चलो घरी जाऊन झोपानो ना. अरे यार ब्लॉग मध्ये बोलायला जमत नाही, जाऊ द्या. नंतर सांगतो तुम्हाला. आता सांगू काय करू. आता सांगितलं तुम्ही डोक्यावर बसताना घरचे वगैरे येत ना मला. हो भाई मी आता हॉस्टेल बुक केले. हॉस्टेलवर जातो मग तुम्हाला बोलतो वापस आल्यावर. सध्या तर बघू आत तिथं जाऊन हॉस्टेल वगैरे कसं आहे. पेमेंटच नाही केलेली आणखी तर काय बघायचं हॉस्टेल कसं आहे काय. चालतंय चला तिथं जातो तुम्हाला दाखवतो. भाई मी आता आलो आहे हॉस्टेलला. हॉस्टेल तर घेतलं आहे मी 420 रुपयाला मला काहीतरी पडलं आहे 1 दिवसासाठी. जर वाटलं मला जर मी उद्याचा दिवस मी थांबणार असेल तर मी एक्सटेंड करेन काय सुद्धा. पण हॉस्टेल एकदम चांगलं आहे. हे बेड आहे माझा खालचा. सध्या तर मला रूम पार्टनर पण नाही आहे. ती चांगली गोष्ट आहे माझ्यासाठी, खूप भारी गोष्ट झाली. मी आता आवरतो, थोडं रेस्ट करतो, 1-1 घंटा फ्रेश वगैरे होतो आणि मग तुमच्यासोबत बोलतो. तोपर्यंत बाय. रेडी झालो आहे बाई, हॉस्टेलच्या बाहेर आलो आहे मी. हॉस्टेलमध्ये एक मित्र भेटला मला. म्हणजे तेव्हा मी तुम्हाला बोललो की मित्र कोणी नाही आहे मला रूम पार्टनर, पण ते मला भेटला. तर आता त्यांनी स्कूटी रेंट केलेली आहे. मी तर नाही करू शकत, माझं वय 17 आहे. तर त्यांनी स्कूटी रेंट केली. तर मी त्याला म्हणलो की आपण दोघं सोबत फिरू, कॉन्ट्री करू त्या स्कूटीची आणि मग मस्त चिलमध्ये दिलं. आता लय फिरणार आता आम्ही मोकार. त्याला तुम्हाला काय लोकेशन बिकेशन सगळं सांगतो आता. भाई आता आम्ही निघलो होतो बघा तिथून. पहिले नाश्ता बिष्टा करावं म्हणलं होतं. इथं एक फ्रेंच कॅफे, ले कॅफे म्हणून आम्ही तिथं आलो होतो. पण ते झालं काय, भूक इतकी लागली होती पहिले आम्ही खाऊन घेतलं आणि नंतर मला आठवले की हां आता ब्लॉग बनवायचा आहे. तर खाल्लेलं तर कायच दाखवतो तुम्हाला. आता जातो बाहेर. इथं काय पुढं गांधीजीचा पुतळा दिसायला काय त्याची हिस्ट्री सांगतो तुम्हाला. जाऊ बाहेर. माझे नजारे दिसत असतील तुम्हाला जरा इकडं समुद्राचे याचे त्याचे. बघू कुठंतरी ते मेडिटेशन सेंटर वगैरे काहीतरी ते दाखवतो. चालतंय बाय. आता आम्ही ते आरवली म्हणून एक गाव आहे इथंच पॉंडिचेरी पशीच. तिथं एक मेडिटेशन मंदिर आहे. म्हणजे काय त्याचं नाव नाही माहीत मला, बट भारी आहे. तर गाडी इथं पार्क करून आपल्याला मध्ये जावं लागतंय 1 ते 1.5 किलोमीटर चालत पायी. तर चलत जातो. बघू, मला माहीत नाही मध्ये काय कसं आहे इथली, काय मला एवढी माहिती नाही आहे. जेवढं होईल तेवढं तरी मी तुम्हाला सांगतो. गाडी वगैरे इथं पार्क करावं लागते. 2 व्हीलरला अच्छा नीचेच आहे का. 2 व्हीलरला जर हे केलं काय नाव आहे मात्री मंदिर काहीतरी नाव आहे बघा. इथं बोर्ड आहे, वे टू व्हिजिटर सेंटर अँड मात्री मंदिर असं आहे बघा. हे तर भारी आहे. लोक बी इथून चालायलेत, आपण बी असंच चाललोत. बघू तुम्हाला दाखवतो काय नाही. जागा तर भारी वाटायची. आता असं दगड टाकून ठेवलेत मध्ये. हे बघा किती सिस्टमॅटिक काम असतं यांचं. ओव्हरटेक करेन तो. हे चले म्हातारे वगैरे एवढं दमाने चालायलेत. जवान हवाना जरासं पट चालायचं सोडून दमा आणि चालायले. याला यांच्या पट चालत जरासं. तरी भाई बीच वगैरे तर सनसेटच्या टायमिंगला जाईन मी. आता तुम्हाला सनराईज तर दाखवला आहे, सनसेट बी दाखवतो पोहोचलो तर. बाकी तर काय चला हवे पुढं
तर हे आरोवलीचं जे कॉन्सेप्ट आहे मी तुम्हाला सांगतो, हे म्हणजे असं म्हणलं जातं, मी नाही म्हणालो बरं का, की असं म्हणतात की हे इंडियाला बिलॉंग करत, म्हणजे हे कशालाच बिलॉंग करत नाही ना, हे पॉंडिचेरीचा पार्ट आहे न हे इंडियाचा पार्ट आहे असं म्हणतात लोक. आणि हे का बरं बांधलं होतं इथं, कितने कंट्रीज, तर इथं 144 कंट्रीजचे जे लोक आहेत ते इथं राहतात आणि ते त्यांची युनिटी, म्हणजे इथं कुणाचं काही हुकूम चालत नाही, ते इथे निवांत राहते आणि मेडिटेट वगैरे करते. इथे हे खरं तर मेडिटेशन सेंटरच आहे आणि तर काहीच नाही, कोणी कोणाला काय बोलणार नाही, काय नाही असं असतं यांचं. भारी आहे बरं काय, ते बघा पूर्ण जंगल आहे, एकदम शांत वातावरण आहे इकडं. आणि एवढ्या लोकांमध्ये फक्त मी एकटाच एवढं जोरात बघ करायलो, फक्त तुमच्यासाठी बे, म्हणजे मी बी पहिल्यांदा झालो, माझ्यासाठी बी करायलो, भविष्यात कामीन ना मला बघायला. आणि बाकी इकडं बाहेर आलं तर हे सगळं पोरींच्याच कामाच्या गोष्टी भेटतात इकडं, पोरा सोरांचं तर काय भेटत नाही. हात दुखायला पाहिजे यार, फोन लय जड आहे. चालतंय, हे बघा भाई, सरळ शॉर्टेज सांगतो, इथं आले तर तुम्हाला नुसतं उन्हात आणायचं चाललंय आणि चलून आल्यानंतर तुम्हाला हे काय गोळा असं दिसतंय बघा, हे बघा असं काहीतरी, आणि तिथपर्यंत आपल्याला काय जायला भेटत नाही, नुसतं इथं थांबावं लागतंय. तर त्यापेक्षा बरं इथं येऊच नका, हो, इथं आल्यापेक्षा चांगलं भाई की नाही आलेलं परवडते तुम्हाला. ठीक आहे, चांगलं आहे, पण लय ऊन आहे भाई. काय लोक इथे मेडिटेट करायचे, आम्ही कोणतं मेडिटेशन करणार आहेत लगे, हो का. बाहेर जाऊन बोलतो भाई, तुम्हाला बीचच दाखवतो, बीच बघायचं लायकीचं आहे इथं फक्त. म्हणजे पॉंडिचेरी चांगले आहे, हे आरोविलीत फक्त इथं काय येऊ नका इथं, पॉंडिचेरीत गेल्यावर भेटतो मी तुम्हाला डायरेक्ट. भाई हे बघा, तिथून वापिस आलो आम्ही, तिथं खूप म्हणजे थकून गेलो. तिथून आल्यानंतर हरवेला बीचला आलो भाई, इतकं भारी वाटायला इथं. आणि एक सजेशन जर मी तुम्हाला द्यायचं म्हणलं, एवढं फिरून झालं आता मी अर्ध्याच्यावर इंडिया फिरलो, तर मला हे वाटतं की भाई गोवाला जाते. हा भाई गोवाला तर जाणं भाई कंपल्सरी आहे, माझं दोन वेळेस गोवा झाले. बट जर तुम्हाला ते मेंटल पीस पाहिजे असेल, सगळं पाहिजे असेल, तर भाई 100% तुम्ही पॉंडिचेरी या. इतकं भारी वाटतं इथं, म्हणजे बस बघायचं काम नाही. तुम्हाला सनसेट पॉईंट आहे इथं बीचपाशी, सनराईज पॉईंट आहे, दोन वेगवेगळे बीचेस आहेत, सनसेट बीच, सनराईज बीच. इतकं भारी वाटायला माहिती का. हा फक्त इथं वॉटर ॲक्टिव्हिटीज थोड्याशा कमी दिसतील तुम्हाला. आणि परत अजून खूप साऱ्या गोष्टी आहेत, काहीतरी 300 रुपयामध्ये तुम्हाला मॅनग्रोव्ह फॉरेस्ट वगैरे इथं तिथं पाठवते ते. बट मला नाही जायचं, तुम्ही आले तर तुम्ही इथं 100% करू शकता हे सगळं. लय भारी आहे भाई, निवांत वाटायला. आणि मला तर वाटायला फिरलं पाहिजे भाई सगळ्यांनी, आणि ती गरजेचं आहे बे. कवरं निवांत फिरा, मजा करा, कारण हेच हे वय गेल्यानंतर परत काही नाही भाई. तुम्ही 27-28 मध्ये फिरता तर तेव्हा काय फायदा, तुम्ही 30 वर्षाचे होता. तुम्ही तुमच्या 20s मध्ये नाही, तुम्ही तुमच्या 30s मध्ये फिरल्यावानी होईल. मग ते मजा आत्ता आहे, पंख तर आत्ता सुटतात सगळ्यांना. निवांत फिरा, लाटांचा आवाज मस्त एकदम, आणि लोक बी इतके कमी आहेत, तुम्ही पूर्ण बीच बघू शकता. हे बघा इथे एक ग्रुप आहे फक्त, तिकडे बघा तिकडे एवढेच लोक आहेत. हे मामा बी छी दारू, तिकडे बी एवढेच लोक आहेत. आणि पूर्ण बीच आहे बघा भाई, इतकं मस्त वाटायलंय. आणि ते जे मी तुम्हाला म्हणलो, ते कुठं आता मी गेलो ते मेडिटेशन मंदिर काहीतरी नाव आहे त्याचं, आलातच तर फिरून घ्या. म्हणजे वरती तर नाहीये तिथं जाणं, बट एकदा येणार भाई, असं नाही की दर 2 दिवसाला कुणी बी येतं, तर फिरून घ्या, निवांत फिरा, मस्त मजा करा. अजून तर लय मोठं आणखीन व्हाईट टाऊन वगैरे राहिलेलं आहे. आता तिथं मी इव्हनिंगच्या टाइमला जाणार आहे. आता थोडं बीचवर म्हणलो चिल करावं आपण, हे निवांत वाटतंय. इकडं नारळाचे झाडं बिडं, एकदम ओजी फिलिंग आहे भाई. तुम्हाला वाटत असेल तुम्ही पहिले 2-3 ब्लॉक पाहिले, अरे दिसतं बीचेस भाई, डोंगरांमध्ये बी जाणार आहे, सगळीकडे जाणार आहे, फक्त तुम्ही आपल्या सोबत बनून राहा, काय सुद्धा विषय नाही आहे. चला भेटतो तुम्हाला थोडं, जरा मी बी एन्जॉय करतो. बाय. चला भाई, बीच वगैरे तर आमचं फिरून झालं, मस्त फोटो बिटो बी काढले. आता इथून आम्ही डायरेक्ट चाललो व्हाईट टाऊन.
व्हाईट टाऊन आणि मग इथं कुठेतरी फेमस बिर्याणी वगैरे भेटते वाटतं. आम्ही तिथं जाऊन जेवण वगैरे करतो, लंच. आणि त्याच्यानंतर मग जाऊ सनसेट बघायला. मग जाईन हॉस्टेलला. हॉस्टेलला तर नाही जाणार एवढं लवकर, 8-9 वाजता जाईन हॉस्टेल वगैरेला. त्याच्यानंतर मग ब्लॉग वगैरे एडिट करेन. मग उद्या परत 12 वाजता मला एक ट्रेन आहे, ती ट्रेन धरून मी चाललो. तुम्हाला कुणाला मला तर सगळं कळून जातं यार इंस्टावर पहिले स्टोऱ्या वगैरे बघून. ठीक आहे, इंस्टावर फक्त तुम्हाला माहिती होईल की हा इथं होतं, कसं फिरलं, काय फिरलं. माझा एक्सपिरियन्स तुम्हाला कधी कळून जाऊ, तुम्ही ब्लॉग बघता. म्हणून ब्लॉग बघा. हे बघा भाई, आता सध्या आम्ही आहेत व्हाईट टाऊनमध्ये. व्हाईट टाऊन फ्रेंच कॉलनी. तुम्हाला मी पहिलेच सांगितलं व्हिडिओ चालू झाल्या पॉंडिचेरी जे ते फ्रेंच आणि इंडियन कल्चर मिक्स्ड आहे. तर फ्रेंच कल्चर जास्त फॉलो केलं जातं, फ्रेंच लोकांचं हे होतं. मस्त आहे. आणि इथं खरं म्हणलं तर ॲस्थेटिक्स भाई इथले घरं, भिंती इथले भारी माहिती. कुणाच्या घराबाहेर थांबा, कुणी बी फोटो काढा, घराबाहेर, कॅफेस बाहेर. आम्ही आत्ता पहिले ब्लॉग चालू करेन, मला इथे येऊन अर्धा पाऊण तास झाला, बट ब्लॉग का बरं काढत नव्हतो, तोंड वगैरे इतकं घामालतं आम्हाला. ऊन लई आहे भाई. साऊथ इंडियात यायचं म्हणल्यावर तुम्हाला उन्हाशी लई हे करावं लागेल सफर. हे बघा अशी काही आहे. हाय यहाँ से अंदर ही एक रास्ता है ना, वहाँ पे जाएंगे ना. मतलब वो जो कैफेज वगैरह अपन ने देखे क्या, तो वो यहाँ से ये होंगे ऐसे गली बिल्ली में होंगे वो. क्योंकि मेन रोड्स पे अगर होते थे तो फिर पूरी लाइन वहाँ पे ही रहती थी ना लोगों की. दिमाग हाँ ये इधर अच्छा है थोड़ा, नीचे तो कुछ नहीं था. यहाँ पे निकालेगा ये भारी दिख रहा. फोटो काढतो भाई. तुम्ही थांबा, तुम्ही एवढं 10 मिनटं आता. बाई गाईज फोटो काढले भाई. आता मी तिथं फोटो पाहिले का, फोटो पाहिल्यावर झालं की स्वतःवरच प्रेम आलं मला. इतकं आलं की बघायचं कामच नाही काही. लय भारी भारी फोटो येलेत भाई. या भाई, तुम्हाला फोटो काढायचा नाद असेल तर पॉंडिचेरी या, फिरायचा नाद असेल तर फिरायला तर सगळंच आहे भारी आहे. पण म्हणजे फिरलं तर सगळंच पाहिजे भाई. विजिट तर सगळीकडेच एकदा केलंच पाहिजे माणसाने जीवनात. किधर रे, यहाँ पे ना ये ग्रे मस्त दिख रहा है बघा. 3 महिने 3 चेंज नहीं लोकेशन रखा. हाँ एक काम कर, क्या करता हूँ मैं यहाँ पे तू क्या कह रही है, सन इस साइड से आएगा ना, ऐसा आएगा तो मैं वहाँ से निकालता फोटो. ये ऊपर का लैम्प भी ले लूँगा ना. हो इथं फोटो काढतो बघा. आता मी इतका भारी काढतो ना त्याचा फोटो, तुम्हाला काय सांगू. तुमच्या भावाचे तर कातीला आलेत. तिथे कसं पोज देईल बघा ना. हाँ भैया गोष्ट लय नोटीस केली मी इथं. म्हणजे गोवाला गेलो, गोवाला जेवढे फॉरेनर्स आहेत का त्याच्यापेक्षा जास्त इथं आहेत पॉंडिचेरीमध्ये. ते माती मंदिर, मांत्री मंदिर काय आहे तिथं गेलतो आम्ही. तर त्याच्यामुळे असते का काय काय माहीत. बट हे ह्यांचं कल्चरच तसं आहे, फ्रेंच प्लस इंडियन कल्चर. सो असू शकतं, काय सांगता. म्हणून असते फॉरेनर्स. ठीक आहे ना, चांगलं आहे इथं. म्हणजे यार ये देख पर ये बहुत डल हो गया है ना. लाइट नहीं, लाइट भी नहीं आएगी वहाँ पे. मेरा नाम
आई ग राम 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 राम. आज कसं माहिती का, आता एका दिवसामध्ये पूर्ण पॉंडिचेरी फिरले मी. रामेश्वरम मी तर होतं, मधुरायचं तर काही सीनच नव्हता आपला. पण लय आलं महिनाभर. हा, 1 महिन्यामध्ये होऊन जाते भाई इंडिया ट्रिप. भारी आहे भाई पण पॉंडिचेरी. हा म्हणजे गोवापेक्षा तर मला चांगलं वाटलंय. हो, गोवा से तो अच्छा ही है. हाँ, मतलब जो फोटोज वगैरह चाहिए गोवा में सिर्फ बीचेस बस. बघू भाई, आज जर कॅमेरा बी हालत बिलत असेल तर थोडं बघून घ्या तुम्ही, कारण की माझा हात लय दुखतंय. तरी बी मी आता ट्रायपॉड लावला म्हणून ठीकठाक वाटेल. जरा असा हातात फोन धरून मी चलूच नाही शकायलो, किती वेळ झालो. त्यामुळं आईस्क्रीम खाऊ वाटायली, पण लपडा असं आहे खाल्ली तर सर्दी होईल म्हणून नाही खायची. अरे यार, अपन ने अपनी गाड़ी कहाँ पे लगाई है? हाँ हाँ हाँ, इसी साइड लगाई है, इसी साइड. चल चल. हाँ हाँ, इधर नहीं होंगी, उस साइड से लगाई है ना. अपन यहाँ से जाएंगे अभी अंदर. हाँ, यहाँ पे नींबू पानी हुआ तो नींबू पानी तो भी पीते यार. नहीं होगा, पूछेंगे तो देखेंगे. नहीं हुआ तो फिर क्या, पाइनएप्पल वाइनएप्पल खाएंगे. ओ भूख लगे, भूख नहीं लगी, प्यास लगी अगर. पानी वाली प्यास नहीं लगी. वो नहीं, मुझे तो काका भी नहीं. छोले भटूरे नहीं खाने की यार. कुछ नहीं था वहाँ पे तो. हाँ बराबर है, इसी साइड है. आगे से लेफ्ट. पॉन्डिचेरी म्युनिसिपॅलिटी. इथं या काय फ्रेंच कॉलनीत आलतो तर इथं असं होतं की प्रत्येक नेम प्लेट होती घराबाहेर, तर त्या नेम प्लेट समोर RUE रू लिहिलेलं होतं. ते माहीतच नाही नेमकं काय असतं. का रिक्षावाल्याला विचारलं तर त्यांनी सांगितलं रू म्हणजे स्ट्रीट, ते फ्रेंच नेम आहे रू. आपण तर रस्ताच म्हणतो डायरेक्ट. त्या मागं पुढं बी काय नाही, रस्ता नाही तर गल्ली. भाषा तर आपलीच भारी आहे. हाँ, ये इधर गाड़ी अपनी. यार वो हॉस्टल वाला आया होगा ना अभी तक. ये टेम्परेरी टैटू. क्या वो ग्रास वाले ने सिखाया, मैंने ग्रास ऊपर से नीचे आ रहा है. हाँ, यही है क्या वो? नहीं ये नहीं लग रहा मुझको, दूसरा कौन सा दूंगा क्योंकि बिल्डिंग में फर्क है. हाँ, बिल्डिंग में सारा. ये जो अपन वो रोड पे आए ना आगे वाले, तो वहाँ से फील कौन सा आता मालूम है क्या? LA का, लॉस एंजलिस. मतलब GTA पाए का वहाँ, उसमें भी वैसा ही सेम है ना. तो उसको इससे हमारा गाड़ी इधर है. हाँ, ये अपना गाड़ी. थोड़ा देख के चलते हैं या चलते थोड़ा सा आगे. right हाँ, left ये पे लोगों को दिखाते ना. अपन लेफ्ट से आए ना अभी पूरा घूम के, थोडा राईट जाएंगे देखेंगे. बाई या ज्या रस्त्यावर आता मी चाललो, थांबा एवढं बॅरिकेड क्रॉस केल्यावर तुम्हाला दाखवतो. इतका भारी आहे ना, म्हणजे हे बघा पूर्ण सुमसान. आणि इथं गाड्या म्हणजे फक्त म्युन्सिपल कॉर्पोरेशनच्याच गाड्या वगैरे चालणार. हे बघा इथून तिथून इथं सगळे लोक चालत राहणार पायी 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 पायी. इकडं समुद्र आहे पूर्ण.
इकडे बी तसंच म्हणजे लय भारी. आणि तुम्ही इथं निवांत आता तरी काय नाही, जाऊ नाईटला मी इथं येईन का 8-9 वाजता जाऊ सगळे हे होते त्या टायमिंगला, तर त्या टायमिंगला तुम्ही जर इथं आले तर एकदम मस्त वाटणार भाई. आणि निवांत इथं कसं आहे, चिल राहू शकता तुम्ही. यू कॅन गेट पीस हे ना, पीस आहे भाई. ना कुणाचं कोणी आधी येतंय ना मध्ये येतंय, निवांत राहायचं. डिपार्टमेंट ऑफ आर्ट अँड कल्चर, पेंटिंग, काय काय इथं हे बघा. इथं ओल्ड लाईट हाऊस आहे एक. कुठे गेलं? हां हे बघा, हे लाईट हाऊस आहे ओल्ड. आणि त्याच्याच ऑपोजिटला आहे गांधीजीचा पुतळा, जे की मी तुम्हाला त्याच्या पुढे जाऊन दाखवतो. इथून तुम्हाला काही कळणारच नाही. इथं आपलं इंडियन फ्लॅग लावले जाते. सध्या नाही आहे म्हणा, पण लावत असते ना. एवढा मोठा ट्रिपल फ्लॅग म्हणलं. इथं परत अशोक स्तंभ आहे, जय हिंद. आणि हे इथं गांधीजीचं आहे पुतळा आहे. बघा भारी आहे, मस्त केलेलं आहे इकडं. आणि अजून थोडं पुढं गेलं ना तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पण पुतळा आहे इथं लावलेला. तिकडं तर आता मी काय जाणार नाही, बट रात्री जाईन. रात्री 100% तिथे गेल्यावर दाखवून मी. आणि हे ते कॅफे बघा जिथं मी सकाळी जेवलो होतो, फ्रेंच कॅफे म्हणून तुम्हाला. हे ते कॅफे, अरे मग बोट काऊन दिसत आहे बघा. हे ते कॅफे, हे काय नाव होतं की, नाव बी विसरून गेलो मी. फेमस कॅफे वाटतं ते यार. ये स्ट्रीट सही में तो रात को ही अच्छी दिखेंगी, मालूम है क्या? रात को जब अपन आएंगे ना तो ओजी क्या क्या, अच्छा कॉल चालू है क्या? म्हणजे या उन्हामुळं घाम यायला आणि समुद्राच्या गारवाळ्यामुळं इतकं वाऱ्यामुळं इतकं बरं वाटायला ना. हवे जीव जवळ गेली तो तर बोलेल नाही असं. फिरणं लय गरजेचं आहे यार भाई, पण माणसाला काहीच म्हणा तुम्ही. माणूस फिरायला तेव्हा स्वतःला ओळखतंय. आता 3-4 दिवस झाले मी एवढं फिरायलो, तर माझ्या मध्ये जे पेशंट्स आहेत ना, माझे लेवल ऑफ पेशन्स इथे इतके चेक होते की बस बघायचं काम नाही. हे कसे होते काय होते ते मी सांगून तुम्हाला काय अर्थ बी नाही. तुम्ही स्वतः एकटे फिरताना, एकटे हा म्हणजे ग्रुपमध्ये फिरून तर काय भाई, सगळं आई अशीच असते तुमचं, त्यात मजा नाही. खरं म्हणलं तुम्ही एकटे जाऊन निघताना बाहेर, कोणी येत असलं तर निघा ना एकटे, फिरणं लय गरजेचं आहे आयुष्यात. एवढं भाई, घरच्यांना कधी दुखू बिकू नका. घरचे काय आज नाही म्हणते उद्या तर हो म्हणणारच आहेत. घरचे थोडी ना आपल्या लेकरांना दुखी बघू शकतात भाऊ. एकदा नाही म्हणले की तुम्ही लगे तन पण नाही करायची. हा मग लॉ देणं मी लय रडायचो असं म्हणून तुम्हाला सांगायलो, तुम्ही नका रडू. माय लांब आहे, लई लांब आहे अरे काय रस्ता तर. हा बघा ले कॅफे, इथं जेवलो होतो मी, नाश्ता केला. कितीकदा दाखव यार तुम्हाला, भंड झालं ते आता पाहू मी. आईस्क्रीम खाऊ का? आईस्क्रीम बघा इथंच आईस्क्रीम आहे बाई. खायला काय नाही, आईस्क्रीम भी खाऊन घेऊ शकतो म्हणा मी. जाऊ द्या. पेन यूज फेवरेट. अबे ऑलरेड इधर था, आपण उधर तक जाके आहे. मी 2 किलोमीटर लांब गेलो टॉयलेट जाण्यासाठी, माहिती का? मला सिंगापूर आहे मलेशिया. अच्छा पॅकेज टूर. हे बघा भाई, तुम्हाला जर कुणाला सिंगापूर मलेशियाला जायचं असलं तर इथं टूर पॅकेज दिलेले आहेत बघा तुम्हाला. डिसेंबर 2025 यायचे त्याचे स्क्रीनशॉट काढून घ्या आणि मस्त निवांत फिरून या. 78,000 INR पर पर्सन.
सिंगापूर अँड मलेशिया 4 नाईट 5 days 3 स्टार हॉटेल अकोमोडेशन प्लेसेस कवर्ड. काय आहे? पृथ्वीराज बाटू केज मोरगोल टेम्पल जिनिटिंग हायलँड मलेशिया सिटी टूर पेंट्रॉनन्स ट्विन टावर सेंटन्स आयलँड विथ केबल कार युनिव्हर्सल स्टुडिओज. आणि मग यांचं पिकअप ड्रॉप फ्लाईट तिकीट सगळं ह्याच्यातच येणार का ते कोणाचं आज सांगेन काय आपल्याला. डिस्कवर नेचर एडिट कवर PDJ एक्सक्लुसिव्ह हॉलिडे पॅकेज अक्रॉस इंडिया फ्रॉम केरला फॉरेस्ट टू काश्मीर व्हॅलीज आवर पॅकेज केरला इको पॅकेज काश्मीर 4 नाईट 5 days श्रीनगर सोनमार्ग गुलमार्ग पहलगाम दाल लेक फ्लाइट तिकीट अकोमोडेशन ब्रेकफास्ट अँड डिनर 65,000 इस. अच्छा तर ते त्या अच्छा 11/4/2026 पर्यंत व्हॅलिडे तर बघा भाई हे टूर पॅकेज आहे माझ्या हिशोबाने ते परवडतंय. त्याला परवडतंय त्याला. हे बघा काश्मीरचा 4 नाईट 5 days श्रीनगर होणार सोनमार्ग होणार गुलमर्ग होणार पालगम दाल लेक फ्लाईट तिकीट बी त्यांच्याकडून अकोमोडेशन ब्रेकफास्ट अँड डिनर. काय पाहिजे तुम्हाला आणखी ब्रेकफास्ट डिनर त्यांच्याकडून 65,000 रुपये पर पर्सन जर होईल तर ठीक आहे ना. आलो मी समुद्रापाशी. कार रुक पोंडिचेरी पोलीस नो स्विमिंग. अच्छा आम्हाला स्विमिंग येत नाही बाई. येते रे लगे तुम्हाला खरं वाटत स्विमिंग येत नाही म्हटलं की हे बघा भाई भर उन्हात तुमच्यासाठी फक्त तुमच्यासाठी बरं का इथे येऊन व्हिडिओ काढायलो मी. हा एक गोष्ट दाखवत तुम्हाला. हे पुढे खरड दिसलं का तुम्हाला? कडं गेलं अरे मलाच दिसेना चष्मा घातलाय 1 मिनिट थांबा. हे हड दिसलं का? हे बनलंय पूर्ण जाळीचं. ह्याच्यावर एक गोष्ट दाखवत तुम्हाला. काय गोष्ट आहे ती माहिती का? ह्याच्यावर बघा इथं कुलप लावलेले दिसायले का? ती कुलप कोण लावते माहिती का? जे कपल इथं येतात आणि ते कुलूप काढून लावतात त्यांचं रिलेशन चांगलं व्हावं म्हणून. यांच्या कुलप लावलेली तर मग लग्न बी केले असते लोकांनी. इथे येऊन 2,000 रुपये घेऊन यायचे इथं यायचे तिकीट काढायचं 1,000 रुपयाचं 10 रुपयाचं कुलूप आणायचं करून कुलूप लावायचं आणि लगेच ऑफिस जायचं. का खायचं प्यायचं बी नाही. झालं तुमचं लग्नच होते 2,000 रुपयामध्ये. मायला काय आणतं जरत नाही. बरं ते एखाद्या देवाधर्माच्या जागेवर जर लावलेलं असतं तरी मी काय म्हणलो नसतो. लोखंडाची जाळी ती तिचं दिल बनवलंय तिथं आणि त्याच्यावरच एवढं. आता झालं बाई ह्याच्यापेक्षा जास्त काय फोटो काढू शकतो आता मी. पुरं पॉंडिचेरी फिरून आलोय आता. चला आता हॉस्टेलला जातो. रात्री येतो तुम्हाला रात्रीचा याचा ब्लॉग दाखवतो. मग उद्या सकाळी दुसरा ब्लॉग चालू करणार मी दुसरा. मी दुसऱ्या शहरात जाणार. दुसऱ्या शहरात जाऊन मी तिसऱ्या शहरात जाणार जिथं की चला तुम्हाला सांगूनच देतो दुसरं शहर कोणतं असणार आहे. माझा एक दुसरा धाम बी करणार आहे मी. बघून घ्या आता कोणता धाम आहे काय आहे कुठं जाईन मी कसं जाईन. बाय तोपर्यंत आता रात्री भेटू आपण डायरेक्ट. भाई आता आम्ही चाललोय का कॅफेला. काय नाव आहे कॅफे का? ब्रेड अँड चॉकलेट नाव आहे बघा त्या कॅफेचं. आणि तुम्ही बघा व्ह्यू बघा हे कसे किती भारी वाटेल हे बघा. या बाई गोवाच्या रस्त्यांची बी कमी भरली इथं. आणि रस्ते बिस्ते 1 नंबर एकदम टॉप आहे माहिती का. म्हणजे प्रॉब्लेम काहीच नाही भाई. तुम्ही इथं या स्कूटी रेंट करा आणि बिंदास फिरा. इकडं बघा इकडं नारळाची झाडं इकडं तुमचा भाऊ आणि इकडं असे रस्ते. बस एका गोष्टीची कमी आहे यार आता. आणि काय तुम्ही तुमचं समजून घ्या. हुशार असतात तर ठीक आहे येडे असतात तर जाऊ द्या. मग आणि 2 किलोमीटर चालायचं या रस्त्यावर. इतकं गार वाटायला इथं बाय जाणार नाही. भाई त्या कॅफेला गेलतो बरं का. ते कॅफे बंद झालं म्हणून दुसऱ्याच कॅफेला जाऊन लस्सी आणि ते जरा पिऊन आलो कारण की लई गरमू लागलं. आणि वापिस चाललो. आता जातो रॉक बीचला बसतो अर्धा 1 घंटा. आणि मग त्याच्यानंतर काय मग बघतो. आज रात्री तर एकदम आराम करणार आहे भाई मी. मग उद्या जाणार आहे मी. उद्या कुठे जाणार ते सांगू काय तुम्हाला आताच.
आता रात्री बित्रीचं तुम्हाला ब्लॉग आता आजच तुम्हाला रामेश्वरमचा ब्लॉग टाकून देईन मी. म्हणजे आज म्हणजे हे व्हिडिओ तुम्हाला 2-3 दिवसांनी येईल, तर त्याच्यामुळे बघू घ्या, टाकून देऊ तुम्हाला ब्लॉग. चालतंय, बाय, नंतर भेटू नंतर. मला माहिती पोरी गिरी तर कोणी काय माझा ब्लॉग बघत नाहीत, पण तरी बी पॉंडिचेरीला हे सगळं काय हँडमेड मार्केट आहे इथंच, रॉक बीच पशीच तिथं आलेलं आहे मी. 50 महिने हां, ते हँडमेड आहे सगळं इथं. हे बघा, हे इथून तिथून सगळं काही पर्स मी पोरांचं काय भेटत नसते भाई, फक्त तुम्हाला भेटते तो वॉलेट भेटते. वॉलेट बी आपला आपण घेऊ नये असं म्हणते. तर काय आपल्यासाठी काय नाही, पोरींसाठी आहे भाई. तुम्हाला ऑप्शन लई मोठे भेटते इथं आल्यावर तुम्हाला. ठीक आहे, चालतंय, भेटू मग आपण. 100 रुपये द्यायचे का 40 रुपये? आलोय बघा सध्या आता मी बीचला. तुम्हाला सनसेट बघायचा होता. मग तुम्हाला एक गोष्ट सांगतो, मी सध्या आहे साऊथ ईस्टर्न पार्टला इंडियाच्या. साऊथ ईस्ट म्हणजे इथं फक्त सूर्य उगत आहे समुद्राकडून बरं का, आणि डुबत आहे तिकडं वेस्टला. तर इथं सनसेट विनसेट काय दिसणार नाही तुम्हाला. इथं असंच आहे सगळं मोकळं. फक्त ते रस्ता आहे तुम्हाला सकाळी दाखवलं होतं का, त्याच्यावर पब्लिक बघा तुम्ही किती आहे. म्हणजे या टायमिंगला इथं लय करता असतंय, बाकी इथं फक्त समुद्रच आहे. या बसा निवांत, खा प्या आराम करा, इथं भारी आहे. आता काय यार तुम्हाला हेच बार बार काय दाखवू मी. आता बोर होता तुम्ही हे सगळं बघू. हे बघतो, काय नवीन असलं सांगतो तुम्हाला, आणि नसलं तर मग हॉस्टेलला वगैरे जातो आणि मग आराम करतो. उद्या सकाळी परत मला जायचंय. बाय बाय, भेटू उद्या आपण.